आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। राज्यातील हवामानासंदर्भातली संपूर्ण महाराष्ट्र राज्यावर निसर्गाचं एक अत्यंत भयानक आणि अक्राळ विक्राळ संकट ओढावलेलं आहे। ही केवळ मान्सूनच्या पावसाची सामान्य बातमी नसून सर्व नागरिकांना सतर्क करणारा एक गंभीर इशारा आहे। भारतीय हवामान खात्याने राज्यातील जनतेचा थरकाप उडवणारी एक अधिकृत चेतावणी जारी केली आहे। या इशाऱ्यानुसार एकाच वेळी राज्यातील तब्बल 31 जिल्ह्यांवर पावसाचे आणि वादळाचे सावट पसरलेले आहे। हवामान खात्याने पुणे आणि सातारा या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय। या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्याच वेळी ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहणारे वादळी वारे जमिनीवरील मोठमोठे झाडं आणि घरांची छपरं उडवून लावण्यास सक्षम आहेत। हा वेग प्रचंड असून यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होण्याचा मोठा धोका निर्माण झालाय। या संकटाची व्याप्ती एवढी मोठी आहे की कोकण किनारपट्टीपासून ते थेट विदर्भाच्या सीमांपर्यंत निसर्गानं आपलं रौद्र रूप धारण केलंय। छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर यासह एकूण 31 जिल्ह्यांना येलो अलर्टचा बेडा पडलाय। यामुळे या सर्व भागात विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह अत्यंत भयानक पाऊस पडणार आहे। रात्रीच्या अंधारात जेव्हा विजा कडाडतील तेव्हा अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याची आणि वाहतूक ठप्प होण्याची दाट शक्यता आहे। निसर्गाचा हा कोप कोणत्याही क्षणी तुमचे रस्ते आणि संपर्क यंत्रणा तोडून टाकू शकतो। म्हणूनच नागरिकांनी अत्यंत महत्त्वाचं काम असल्याशिवाय घराबाहेर पडणं टाळावं आणि प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं। हा पाऊस केवळ पाणी घेऊन येत नसून तो आपल्यासोबत मोठं नुकसान आणि संकट घेऊन येत आहे। त्यामुळे आपला जीव धोक्यात घालू नका, सुरक्षित राहा, सतर्क राहा, कारण हे संकट तुमच्या अगदी दाराशी येऊन ठेपलेलं आहे। अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।